नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत. 23 नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकांचे निकाल लागले आणि 23 नोव्हेंबर पासून आज 29 नोव्हेंबर राज्यातल्या जनतेला पडलेला प्रश्न आहे, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री केव्हा होणार? काल केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी तब्बल 2.5 तास महायुतीच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली. या बैठकीपूर्वी एकनाथ शिंदे असतील आणि मग जे पी नड्डा, अमित शहा असतील यांची स्वतंत्र बैठक झाली. ही बैठक तिकडे सुरू असताना इकडे देवेंद्र फडणवीस, अजित पवार, सुनील तटकरे यांची एक बैठक झाली. या बैठकीनंतर खरं तर कालच दिल्लीतून मध्यरात्रीपर्यंत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण असणार हे खरं तर जवळ निश्चित होईल असं बोललं जात होतं. मात्र साधारणतः काल जेव्हा ती बैठक संपल्यानंतरची जी काही माहिती समोर आली त्या माहितीनुसार महाराष्ट्रात पुढच्या 1 ते 2 दिवसामध्ये भाजप आपला विधिमंडळाचा नेता जो आहे तो निवडणार आहे. अर्थात महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण हे ठरवणार असल्याचं पाहायला मिळतंय. मात्र या सगळ्या बैठका झाल्यानंतर महाराष्ट्राचं गृहमंत्री पद जर आम्हाला मिळालं तरच मग एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पद घेऊन सरकारमध्ये सहभागी होतील अशी साधारणतः चर्चा सुरू झालेली आहे. मुख्यमंत्री पदासाठी अनपेक्षित काही नावं जी आहेत ती समोर येताना पाहायला मिळत आहेत. एका गटाकडनं असं सांगितलं जातं की देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री व्हावेत, तर दुसऱ्या बाजूला मग सुधीर मुनगंटीवार, विनोद तावडे, पंकजा मुंडेंचं नाव चर्चेत येतं. नेमकं राज्याच्या राजकारणामध्ये चाललंय काय याची सखोल चर्चा जी आहे ती आम्ही आज टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून, या प्राईम टाइम लाईव्हच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत. या लाईव्ह मध्ये माझ्या सोबत आहे माझी सहकारी समृद्धी जाधव आणि माझा सहकारी राजरत्न जोंधळे. मी पहिल्यांदा अर्थातच समृद्धीकडे जाणार आहे. समृद्धी, सगळ्यांनाच एक प्रश्न पडला होता की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण, आणि खरं तर कालच्या बैठकीमध्ये याच्यावर तोडगा निघेल असं बोललं जात होतं. मात्र जैसे थे अशी स्थिती असल्याचं पाहायला मिळालंय. तर पहिल्यांदा हे सांगशील की नेमकं कालच्या बैठकीत काय झालं? संकेत, कालची जी बैठक होती अमित शहा यांच्या निवासस्थानी ही बैठक पार पडली. या बैठकी नंतरची काही छायाचित्र म्हणजे फोटोग्राफ्स आपल्या समोर आलेली आहेत. या फोटोग्राफ्स मध्ये आपण पाहिलं तर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे फोटोग्राफ्स मध्ये दिसणारे सगळेच नेते हे अगदी खुश असलेले पाहायला मिळत आहेत. स्माईल आहे सगळ्यांच्या चेहऱ्यावरती. मात्र एकनाथ शिंदे हे कुठेतरी नाराज असल्याचं दिसून आलं. खरं तर आपण बघतोय काल रात्रीपासून या बातम्या सुद्धा सातत्याने प्रत्येकच चॅनलवरती चालू असलेल्या दिसून येतात. कारण एकनाथ शिंदे यांची जी बॉडी लँग्वेज होती त्यानंतर बाहेर आल्यानंतर त्यांनी दिलेली एक पत्रकारांना दिलेली एक छोटीशी बाईट असेल, पत्रकारांशी साधलेला संवाद असेल, कॅमेऱ्यावरती सुद्धा ते जसे दिसले त्या सगळ्यातूनच ते कुठेतरी नाराज आहेत असं त्यांच्या बॉडी लँग्वेज मधून पुढे येत होतं. आणि त्यावरूनच अर्थात भाजपचाच मुख्यमंत्री होणार हे कालच्या बैठकीत ठरल्याचं शिंदेची बॉडी लँग्वेज सांगत होती. अर्थात आपण मुख्यमंत्री पदावरचा दावा सोडतोय असं शिंदेंनी याआधीच पत्रकार परिषद घेऊन तसं कबूल केलं होतं, तसं सांगितलं होतं. त्याचबरोबर त्यांनी काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून सुद्धा आता राजीनामा दिल्याचं पाहायला मिळतं आपल्याला. त्यामुळे या सगळ्यामधून एकनाथ शिंदे हे तरी स्वतः मुख्यमंत्री पदासाठी आता इच्छुकही नाहीत, आग्रहीही नाहीत असं आपल्याला जाणवतोय. मात्र दुसरीकडे शिंदे गटाचेच काही नेते अजूनही मुख्यमंत्री पदावरचा दावा सोडला नाहीये असं म्हणताना पाहायला मिळतात. अर्थात तसं पाहायला गेल्यास आत्ता देवेंद्र फडणवीस हे जे आहेत ते मुख्यमंत्री पदासाठीचा सगळ्यात मोठा आणि महत्वाचा चेहरा आहेत. कारण याआधी त्यांनी 5 वर्षांसाठीचं जे मुख्यमंत्री पद या ठिकाणी काम केलेलं आहे, जशा पद्धतीने त्यांनी काम केलंय ते काम खरंच सगळ्यांनीच वाखाडलेलं होतं. त्यानंतरचे आत्ताचे हे 2.5 वर्ष असतील, इतकं मोठं सत्ताबळ पाठीशी असताना, इतके आमदार असताना सुद्धा त्यांनी घेतलेला जो निर्णय होता, त्यांनी अगदी सुटकीसरशी केलेला जो त्याग होता की मी उपमुख्यमंत्री राहीन, तो सगळा त्याग पाहता अर्थातच बाकीची ही जी काही नावं समोर येतात ही नावं केवळ चर्चेतच असल्याचं अजून तरी पाहायला मिळतंय. कारण या नावांवरती पक्षश्रेष्ठींपैकी कोणीही काहीही बोललेलं नाहीये. म्हणजे जसं आपण कालही पाहिलं की कालच्या बैठकीला आपण आता बाकीची जी काही नावं चर्चेत आहेत म्हणजे सुधीर मुनगंटीवार असतील, पंकजा मुंडे असतील किंवा मग विनोद तावडे असतील, यांच्यापैकी कुणीही या बैठकीला हजर नव्हतं. जर त्यांच्या नावाची तशी काही चर्चा चालू असती तर अर्थात ते त्या बैठकीला हजर असले असते. मात्र अशी कुठलीही बैठक त्यांच्याबरोबर झालेली नाहीये. त्यामुळे अर्थात निर्विवादपणे
देवेंद्र फडणवीस हा एकमेव मुख्यमंत्री पदाचा चेहरा भाजपकडून सध्या पुढे केला जातोय, त्यामुळे त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले असण्याची शक्यता आहे. कारण आपण जर पाहिलं तर आता मुंबईत आल्याच्या नंतर मुंबईचे महापालिका आयुक्त जे आहेत त्यांच्याबरोबर बसून शपथविधीसाठीची जागा पाहणी असेल किंवा जो काही शपथविधी सोहळा आहे त्याची पाहणी सुद्धा देवेंद्र फडणवीसांनी केली आहे. त्यामुळे अर्थातच देवेंद्र फडणवीस यांच्या नावावरती शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. म्हणजे अगदी आपण म्हटलं तर 99.9% हे ठरलेलंच आहे की फडणवीसच मुख्यमंत्री होतील. अर्थात भाजप हे अनेकदा धक्का देण्यामध्ये खूप जास्त अग्रेसर राहिलेलं आहे, त्यामुळे अचानक कुठलं नवीन नाव समोर आलं तर तसंही होऊ शकतं, मात्र त्याची शक्यता कमी आहे. पण दुसरी महत्वाची गोष्ट या सगळ्यामध्ये एक येते ती म्हणजे गृह खातं. गृह खातं आपल्याला मिळावं अशी अट एकनाथ शिंदे यांनी ठेवल्याची सूत्रांची माहिती आहे. जर उपमुख्यमंत्रीपद मी भूषवावं असं वाटत असेल तर मला गृहमंत्रीपद मिळावं अशी सुद्धा अट त्यांनी ठेवली. आणि अर्थातच गृहमंत्रीपद हे याआधी सुद्धा देवेंद्र फडणवीसांकडे होतं आणि केंद्रातलं गृहमंत्रीपद असेल किंवा राज्यातलं गृहमंत्रीपद असेल, अगदीच मुख्यमंत्र्याच्या खालोखाल जे येणारं पद आहे ते गृहमंत्रीपद असतं. त्यामुळे हे पद सोडायला भाजप तयार नाहीये. सध्या शिवसेना आणि भाजप या दोघांमध्ये सुद्धा या एकाच मुद्द्यावरून सध्या म्हणजे मुख्यमंत्री पदाची चर्चा खरं तर थांबली आहे असं म्हटलं तरी काही चुकीचं ठरणार नाही. आता जी काही चर्चा चालू आहे ती केवळ गृहमंत्री पदावरूनच चर्चा चालू असल्याचं पाहायला मिळतं आणि यावरतीच कुठेतरी तोडगा काढण्यासाठी आणखीनचे जे काही 2-3 दिवस लागणार आहेत आपल्याला खरा मुख्यमंत्री कोण आहे हे कळण्यासाठी, ते खरं तर हे दिवस मुख्यमंत्री पदासाठी नाही तर मला वाटतंय गृहमंत्री पदासाठीच कदाचित वेळ घेतली असेल ही. नक्कीच राजरत्न समृद्धीने जसं सांगितलं तसं गृहमंत्री पदावरून एक घमासान आपल्याला पाहायला मिळतंय. जेव्हा जेव्हा शिवसेना भाजपाचं सरकार राजरत्न सत्तेत आलेलं आहे, मग अगदी 1995 ते 99 मध्ये जरी आपण बघितलं तर शिवसेनेचा मनोहर जोशींच्या रूपानं पहिला मुख्यमंत्री झाला होता. मात्र गृह खातं भारतीय जनता पक्षाकडे राहिलं होतं. गोपीनाथ मुंडे राज्याचे उपमुख्यमंत्री पदाबरोबर गृहमंत्री राहिल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर जेव्हा 2019ला भाजपाचा मुख्यमंत्री झाला महाराष्ट्रात पहिल्यांदा, त्यावेळी देवेंद्र फडणवीसांचं सरकार सत्तेत आल्यानंतर त्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पद नव्हतं, मात्र गृहमंत्री पद देवेंद्र फडणवीसांनी स्वतःकडे ठेवल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यानंतर आता सुद्धा एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखालचं सरकार सत्तेत आलं महायुतीचं, ज्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले, देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. मात्र तरीही गृहमंत्री पद हे देवेंद्र फडणवीसांकडे अर्थात भाजपकडे राहिल्याचं पाहायला मिळतंय. आता शिंदेच्या शिवसेनेकडनं प्रामुख्याने हीच मागणी केली जाते की जी काही 12-15 खाती आमच्या वाट्याला येणार आहेत, मग ज्याच्यामधली नगरविकास असेल, PWD असेल, या सगळ्या खात्याबरोबर गृहमंत्री पद आम्हाला मिळावं, एक उपमुख्यमंत्री पद जे आहे ते देखील त्यांच्या वाट्याला येणार आहे. जर गृहमंत्री पद मिळालं तरच एकनाथ शिंदे जे आहेत ते उपमुख्यमंत्री पद स्वीकारतील. जर आपण आतापर्यंतचा जर इतिहास बघितला, ज्यावेळी आघाडीचं सरकार असतं, अलायन्सचं सरकार असतं, त्यावेळी उपमुख्यमंत्रीपद ज्या पक्षाकडे असतं त्याला गृहमंत्रीपद दिल्याचा आजपर्यंत इतिहास आहे. 1995 पासून आपण पाहिलं की शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचं सरकार आलेलं होतं, त्यावेळेस गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री होते आणि त्यांच्याकडे गृह खातं देण्यात आलेलं होतं. 1999 नंतर सुद्धा आपण पाहिलं की विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे गृहमंत्रीपद देण्यात आलं. 2004ला पण आपण पाहिलं विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते, त्यानंतर गृहमंत्री पद जे आहे ते RR पाटलांकडे देण्यात आलं. त्यानंतर 2014 मध्ये ज्यावेळी देवेंद्र फडणवीसांचं सरकार आलं, पहिल्यांदा असा पायंडा पडला गेला की ज्यावेळी देवेंद्र फडणवीस भारतीय जनता पक्षाचं सरकार आलं, पहिल्यांदा को अलायन्स असणाऱ्या पक्षाकडे गृहमंत्री पद देण्यात आलेलं नाही. तो पहिल्यांदा पायंडा पडलेला आपल्याला पाहायला मिळालं. त्यानंतरचं परत 2019च्या नंतर ज्यावेळी निकाल लागला विधानसभा निवडणुकीचा, आणि त्यावेळी ज्यावेळी आपण पाहिलं की न भूतो न भविष्यती असं राजकारण आपल्याला पाहायला मिळालं. उद्धव ठाकरेंनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत सत्ता स्थापन केली आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर गृहमंत्री पद हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला देण्यात आलं. अनिल देशमुख हे गृहमंत्री असल्याचंही आपल्याला पाहायला मिळालं. परंतु देवेंद्र फडणवीस यांची काम करण्याची जर शैली पाहिलेली आहे, ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस ज्यावेळी आता उद्धव ठाकरेंचं सरकार कोसळल्याच्या नंतर आपण पाहिलं की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले, परंतु देवेंद्र फडणवीस हे इच्छुक नव्हतं की त्या सरकारमध्ये सहभागी होण्याला. ते म्हणत होते की मी बाहेर राहून सरकारला समर्थन देतो किंवा सरकारला मार्गदर्शन करतो. परंतु तसं भारतीय जनता पक्षाने त्यांच्या त्या मागणीला मान्यता दिली नाही आणि एकंदरीत त्यांना सत्तेमध्ये सहभागी होण्याची विनंती केली आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले आणि त्यानंतर त्यांना गृहमंत्री पद देण्यात आलं. अगदी आता आपण पाहिलं 2024च्या नंतर ज्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या, महायुतीला मतदारांनी स्पष्ट बहुमत दिलेलं आहे. 233 जागांवरती महाविकास आघाडी अर्थात महायुतीला यश मिळालेलं आहे. अशा वेळी जर आपण पाहिलं तर आता को अलायन्सचं सरकार आहे, युतीचं सरकार आहे, त्यामुळे राज्याला पहिल्यांदा 2 उपमुख्यमंत्री मिळणार आहेत आणि त्यामुळं आता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असल्यामुळे
कुठेतरी आता परत उपमुख्यमंत्रीपद घ्यायचं की नाही या बाबतीत त्यांच्या मनामध्ये कुठेतरी प्रश्नचिन्ह आहे. आणि आता आपण 2-3 दिवसापासून त्यांच्या पत्रकार परिषदा पाहतोय. ज्यावेळी त्यांनी ठाण्यामध्ये पत्रकार परिषद घेतली होती त्यावेळी त्यांनी सांगितलं की मला मुख्यमंत्री पदापेक्षा मला माझ्या बहिणींचा लाडका भाऊ हे बिरुद मिरवायला जास्त आवडेल असं ते म्हणाले होते. आज आपण पाहिलं की वर्षा निवासस्थानावरून थेट त्यांच्या साताऱ्यातल्या दरेगावी ते गेल्याचं आपल्याला पाहायला मिळालंय. त्यामुळे कुठंतरी एकनाथ शिंदे कुठेतरी नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत. आणि एकंदरीत ते असंही म्हणाले होते की जे शहा आणि मोदी ठरवतील ती गोष्ट मला मान्य असेल, असं सुद्धा ते बोलल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. परंतु ते कुठंतरी महत्वाची खाती आपल्या शिवसेना अर्थात शिंदेच्या शिवसेनेला मिळावीत आणि गृहमंत्रीपद हे शिंदेच्या शिवसेनेला मिळावे यासाठी कुठेतरी एकनाथ शिंदे हे आग्रही असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. समृद्धी, एका बाजूला एकनाथ शिंदेंनी नंदनवन जे त्यांचं ठाण्यातलं खासगी निवासस्थान आहे त्या ठिकाणी पत्रकार परिषद घेतली आणि सांगितलं मोदी आणि शहा जे नेते निर्णय घेतील तो आम्हाला मान्य राहील. जसा भारतीय जनता पक्षाला मान्य असतो तसा एनडीए म्हणून तो आम्हालाही मान्य राहील. मात्र असं असताना काल अमित शहाची बैठक झाल्यानंतर आज मुंबईमध्ये महायुतीची बैठक होणार होती. जी बैठक रद्द करण्यात आली. शिंदे थेट आपल्या साताऱ्यातलं जे दरे त्यांचं मूळ गाव आहे त्या ठिकाणी निघून गेले. मात्र जात असताना भरत गोगावले, गजानन कीर्तीकर असे जे काही प्रमुख दिग्गज नेते होते शिवसेनेचे ते शिंदेंना भेटले. आणि दुसऱ्या बाजूला एकीकडे महायुतीची बैठक रद्द झाली आहे आणि दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते, शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस असणारे काळवा मुंब्र्याचे आमदार जितेंद्र आव्हाड एकनाथ शिंदेंना जाऊन भेटतात आणि महायुतीची बैठक इकडे रद्द होते. यामुळे कुठेतरी राजकीय वर्तुळामध्ये जी आहे ती एक वेगळ्या स्वरूपाची चर्चा जी आहे ती सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय. नक्कीच संकेत, आपण बघतोय गेल्या काही वर्षांमध्ये म्हणजे 2019 नंतर ज्यानंतर शिवसेना फुटली आणि त्यानंतरचं जर आपण एकंदरीत राजकारण पाहिलं तर एकनाथ शिंदे यांनी आपल्या भूमिकांवरती खूप ठाम राहिल्याचं ते आपल्याला नेहमीच पाहायला मिळालंय. म्हणजे त्यांनी फार कधी त्यांच्या भूमिकांची तडजोड केली नाही. जसं आपण पाहिलं की त्यांच्याकडे कमी आमदार असून सुद्धा त्यांनी मुख्यमंत्री पद भूषवलेलं आहे. त्यामुळे तो एक जो कॉन्फिडन्स त्यांच्यामध्ये पाहायला मिळतोय गेल्या काही वर्षांचं त्यांचं राजकारण बघितलं 2-2.5 वर्षांपासूनचं, तर त्यामुळे मला असं वाटतं की कदाचित डिमोशन स्वीकारणं त्यांना तितकंसं जड जात असेल, मे बी त्यांना स्वीकारायचंच नसेल. त्यामुळे त्यांनी आधीच हे सांगितलं होतं की मी पक्षप्रमुख म्हणून केवळ जबाबदारी पार पाडेल, बाकीचे जे काही नेते आहेत त्यांना संधी द्यायला मला जास्त आवडेल असं सुद्धा त्यांनी सांगितलं होतं. त्यामुळे कदाचित तसं काही असू शकतं की त्यांनी अचानक हे सगळ्या बैठका असतील, दौरे असतील, ते सगळं संपवून सगळं रद्द करून खरं तर ते आपल्या मूळ गावी परतलेले आहेत. तिथे जाऊन काहीतरी मनन चिंतन असेल किंवा विचारविनिमय त्यांना करायचा असू शकतो. सध्याची भाजपची जर आपण परिस्थिती पाहिली तर भाजप वाटाघाटी करण्याच्या तितकंसं तयारीत असेल असं आपल्याला तरी माहित नाही. अर्थात तिथे काय चर्चा झाली हे केवळ तिथल्या 4-5 लोकांना ते माहित आहे. बाहेरच्या लोकांना याबाबतची काहीच माहिती नाहीये. अधिकृतरित्या कोणी काहीच या बैठकीबाबतची माहिती दिलेली नाहीये. त्यामुळे कदाचित असंही असू शकतं की भाजपच्या इतकी जी काही त्यांच्याकडे आमदारांची सध्याची संख्या आहे आणि सत्ता बनवण्यासाठी त्यांना अगदीच हाताच्या बोटावर मोजण्या इतकेच आमदार हवे आहेत. काही अपक्षांचा पाठिंबा सुद्धा आहे. त्यामुळे जरी एकनाथ शिंदे बरोबर नाही आले तरी सुद्धा भाजप स्वतःचं सरकार हे स्थापन करू शकतं. त्यामुळेच भाजपचा हा जो क्लेम आहे मुख्यमंत्री पदावरचा असेल किंवा मग गृह खात्यावरचा असेल, हा सगळा क्लेम ते जास्त स्ट्रॉंगली करताना पाहायला मिळतात. जसं आपण कालच्या ह्या पुन्हा एकदा मी त्याच विषयावरती येते, कालचा फोटो जर आपण पाहिला तर त्या फोटोमध्ये अजित पवार सुद्धा अगदी छान प्रसन्न चेहऱ्याने आपल्याला दिसतात. त्यामुळे कदाचित अजित पवारांना जितके त्यांचे आमदार निवडून आले, जितकं त्यांचं संख्याबळ आहे त्या हिशोबाने मिळालेली जी काही खाती असतील किंवा अंतर्गत जी काही चर्चा झाली असेल त्याच्यावर ते समाधानी असतील. मात्र एकनाथ शिंदे मात्र या सगळ्यातून कुठेही समाधानी नसतील आणि त्यामुळेच त्यांनी अचानकपणे गावी जाण्याचा हा सगळा निर्णय घेतला. आपण दुसरीकडे पाहिलं तर अजित पवारांच्या सगळ्याच नवनिर्वाचित आमदारांचा एक सत्कार सोहळा सुद्धा पुढच्या 1-2 दिवसांमध्ये पार पडणार आहे. त्यामुळे अजित पवारांच्या गोटात कुठेतरी एक आनंदाचं वातावरण आहे. मात्र शिंदेकडे आपण जर पाहिलं तर तितकंसं समाधानी कुणीच नसलेलं सध्या दिसून येत आहे आणि त्यामुळेच आपली जी स्ट्रॉंगली भूमिका मांडण्याचं त्यांचं जे काही दिवसांपासूनच्या ज्या भूमिका त्यांनी तशा घेतलेल्या आहेत, त्यांचा जो स्वभाव आता बनलाय की ते माझ्या पक्षासाठी मी कुठलंही सॅक्रिफाईस करणार नाहीत अशा प्रकारचा त्यांचा एक स्वभाव सध्या बनलेला आहे. अर्थात त्यांनी तितकं स्वतःला सिद्धही करून दाखवलंय. त्यामुळेच कदाचित ते गावी परतले असतील आणि आता जसं तू म्हटलास की त्यांना शरद पवार गटाचे नेते भेटायला गेले होते, जितेंद्र आव्हाड भेटायला गेले होते, त्यामुळे कदाचित असंही होऊ शकतं. अर्थात राजकारण आहे, राजकारणात काहीही होऊ शकतं, आपण कुठलीच शक्यता नाकारू शकत नाही. त्यामुळे जरी एकनाथ शिंदे भाजपासोबत
जाण्यासाठी तितकेसे समाधानी नसतील तर ते कदाचित सत्तेच्या बाहेर सुद्धा राहू शकतात. आता जर आपण पाहिलं तर राज्याला विरोधी पक्षच नाहीये असं एकंदरीत चित्र पाहायला मिळतंय. विरोधकांची तितकीही संख्या नाहीये की ते विरोधी पक्ष म्हणून आपला क्लेम करू शकतात. त्यामुळे जर एकनाथ शिंदे सोबत आले तर विरोधी पक्ष सुद्धा तितका स्ट्रॉंग होऊ शकतो. तसा काहीसा प्रस्ताव घेऊन किंवा तशी काही चर्चा करण्यासाठी मे बी जितेंद्र आव्हाड त्यांच्याकडे गेलेले असू शकतात. त्यांच्यात काय चर्चा झाली हे पुन्हा एकदा आपल्याला अधिकृतरित्या कळलेलं नाहीये. या सगळ्या केवळ शक्यता आहेत, पण सध्याचं वातावरण बघता शिंदे कुठेतरी नाराज असल्याचं मात्र ठामपणे आपण आता तरी सांगू शकतो. एकंदरीतच त्यामुळे समृद्धी, तू जसं सांगितलं, राजकारणात काही घडू शकतं. म्हणजे पूर्वी आपल्या मराठीमध्ये एक म्हण होती आणि आपल्याच पुण्यातले एक ज्येष्ठ पत्रकार जे दुर्दैवाने आता हयात नाहीत, ते नेहमी उदाहरण देताना म्हणायचे की पूर्वी असं म्हणायचे, प्रेमात आणि युद्धात सगळं काही माफ असतं, आता राजकारणातही सगळं काही माफ असतं असं म्हटलं जाऊ शकतं 2019च्या परिस्थितीनंतर. राजरत्न जो आता मुख्यमंत्री होणार आहे किंवा जे मंत्रिमंडळ आता रिफॉर्म होणार आहे, या मंत्रिमंडळाला राज्याचा राज्यकारभार तर करायचाच आहे, मात्र आपापल्या जिल्ह्यातल्या, आपापल्या भागातल्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, महाराष्ट्रामध्ये नव्या वर्षामध्ये 2025 मध्ये तब्बल 29,000 सहकारी संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. त्या खालोखाल 200 साधारणतः परिषद असतील, नगरपालिका असतील, महानगरपालिका असतील आणि 36 जिल्हा परिषदांच्या निवडणुका ज्या आहेत त्या होणार आहेत. त्यामुळं या सगळ्या दृष्टिकोनातून जो मुख्यमंत्री किंवा मंत्रिमंडळ होणार आहे, या मंत्रिमंडळाला राज्यकारभाराबरोबर आपल्या जिल्ह्यामध्येही या सगळ्या निवडणुकांच्या दृष्टिकोनातून लक्ष द्यायचं आहे. आणि त्यामुळं महाराष्ट्राची जाण असलेला नेता तिथे मुख्यमंत्री म्हणून देणं हे भाजपासमोरचं आत्ता तरी ध्येय असल्याचं पाहायला मिळतंय. कारण विधानसभा निवडणूक संपते, एका बाजूला सेलिब्रेशन होतंय तर दुसऱ्या बाजूला भाजपाने सदस्यता नोंदणी अभियान सुरू केलं, मिशन महापालिका सुरू केलं आणि या सगळ्या दृष्टिकोनातून अशा चेहऱ्याची चाचपणी भाजपा करतायत. त्यामुळे मुख्यमंत्री पदासाठी वेळ लागतोय अशी ही चर्चा दिल्लीच्या राजकारणामध्ये पॅरलली महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. आपण पाहिलं तर संकेत बऱ्याच वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत ते न्यायालयीन प्रक्रियेमध्ये अडकलेल्या आहेत. त्यामुळे आता हे सरकार स्थापन झाल्याच्या नंतर अशी चर्चा आहे की 2 ते 3 महिन्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या होऊ शकतात. आणि त्याच अनुषंगाने जर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकायचा असेल तर महाराष्ट्राचा असा नेता असावा मुख्यमंत्री पदावरती ज्याला महाराष्ट्राची संपूर्ण जाण आहे. आणि त्याच दृष्टिकोनातून भारतीय जनता पक्षाकडून देवेंद्र फडणवीस यांना संपूर्ण महाराष्ट्राची जाण आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या बाजूने भारतीय जनता पक्ष वजन वापरताना दिसून येते. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर एका बाजूला शिंदेनी ज्या प्रकारे शिवसेनेमध्ये बंड केलं आणि आता शिंदेनाच पक्ष मिळाला, पक्षाचं चिन्ह सुद्धा मिळाल्याचं निवडणूक आयोगानं सुद्धा सांगितलेलं आहे. आता ही बाब सुप्रीम कोर्टामध्ये न्यायप्रविष्ट आहे. परंतु जर आता शिंदेना आता जे मिळालेल्या 57 जागा आहेत त्या जर शिंदेना कायम ठेवायच्या असतील, शिंदेची बार्गेनिंग पॉवर महाराष्ट्रात राजकारणात जर कायम ठेवायची असेल, त्यांच्याकडे सत्तेतील महत्वाचं पद असणे अत्यंत आवश्यक आहे. आणि त्याच अनुषंगाने त्यांचे जे आमदार आहेत ते सातत्याने असं सांगतात की शिंदेना मुख्यमंत्री करा, जेणेकरून आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्यामुळे आमची असणार, अर्थात उद्धव ठाकरे यांची शिवसेना त्या ठिकाणी पिकअप घ्यायला नको किंवा त्यांना जास्तीच्या जागा मिळायला नको, या अनुषंगाने एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री करा असे शिंदेचे आमदार जे आहेत ते सांगताना पाहायला मिळतात. अर्थात आपण पाहिलं तर बीएमसीच्या सुद्धा अर्थात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सुद्धा निवडणुका आहेत आणि ही भारतातली सर्वात श्रीमंत अशी महानगरपालिका आहे. आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षाला त्या मुंबईवरती अर्थात बृहन्मुंबईवरती आपली सत्ता ही स्थापन करायची आहे. आणि त्याच अनुषंगाने शिंदे हे त्यांच्यासाठी अत्यंत महत्वाचे नेते आहेत आणि त्यामुळे कुठेतरी शिंदेना सोबत घेऊन आता भारतीय जनता पक्ष जाताना दिसते. तर दुसऱ्या बाजूला शिंदेचे जे आमदार आहेत त्यांचं म्हणणं आहे की उद्धव ठाकरे हे केव्हाही भरारी घेऊ शकतात, त्यामुळे मुख्यमंत्रीपद हे शिंदेकडेच द्या अशी मागणी शिंदेच्या आमदारांकडून करण्यात येते. एकंदरीतच त्यामुळे जर आपण पाहिलं तर शिंदेचे आमदार म्हणतायत की आमच्याकडेच मुख्यमंत्रीपद राहिलं पाहिजे. तिकडे काल अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते अमोल मिटकरींनी ज्यावेळी तिकडे अजितदादा बैठकीत होते त्यावेळी इकडे जंगल में सन्नाटा क्यों है क्योंकि शेर आ रहा है अशा आशयाचं ट्विट टाकत हॅशटॅग कमिंग सून म्हटलं होतं. त्यामुळेही राज्याच्या राजकारणामध्ये वेगळ्या चर्चा ज्या आहेत त्या होताना पाहायला मिळत होत्या. इकडे देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखालचंच भाजपाचं सरकार सत्तेत यावं असं भाजपाचे नेते ठामपणे ठणकावून सांगतायत. आम्ही 2019ला ज्यावेळी एकनाथ शिंदेंनी बंड केलं त्यावेळी आमचे 105 आमदार असतानाही देवेंद्र फडणवीसांनी त्याग केला असं म्हणत होते. आणि त्यामुळे आता पुढच्या 2 दिवसामध्ये मुंबईमध्येच महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण याचा
फैसला जो आहे तो होणार आहे. महाराष्ट्राच्या राजगादीवर कोण बसणार याचा अंतिम निर्णय जो आहे तो पुढच्या 2 दिवसामध्ये येणार आहे आणि कदाचित 2 डिसेंबरला किंवा 6 डिसेंबरला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी शपथविधी घ्यावा असं भाजपातल्या जे एका गटाचं म्हणणं आहे. त्यानुसार कदाचित 6 डिसेंबर किंवा मग 2 डिसेंबरला त्या अगोदर शपथविधी होऊ शकतो, अशी साधारणतः स्थिती आता असल्याचं पाहायला मिळतंय किंवा तशा चर्चा असल्याचं पाहायला मिळतंय. नेमका आता राज्याच्या राजकारणामध्ये पुढच्या 2-3 दिवसामध्ये काय घडणार हे पाहणं महत्वाचं आहे. आणि या सगळ्या विषयातले अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत वेळोवेळी घेऊन येणार आहोत. तोपर्यंत पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी.